भागात आपल्या महाराष्ट्रात एक धक्कादायक केस समोर आली, नाशिक केस. आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं, बंधू बाबा ट्रॅक अजूनही जिवंत आहे. आपण विचार करतो हे फक्त अशिक्षित लोकांबरोबर होतं, पण सत्य वेगळंच आहे. शिक्षित महिला सुद्धा फसत आहेत. डॉक्टर, टीचर, इंजिनियर, डिग्रीज आहेत, पण डिसिजन्स कुणीतरी दुसराच घेतोय. प्रॉब्लेम आले की ती स्वतः विचार करत नाही, ती स्वतःवर विश्वास ठेवत नाही, ती जाते बाबांकडे, ती विश्वास ठेवते कुंडलीवर, आणि आजकाल ती युट्यूब उघडते आणि सर्च करते, आज माझं राशी भविष्य काय सांगतं. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? हे युट्यूब ऍस्ट्रोलॉजी व्हिडिओज, प्रत्येक राशीसाठी वेगळा व्हिडिओ, पण स्क्रिप्ट ऑलमोस्ट सेम. तुमच्यावर संकट आहे, लवकरच पैसा येणार, कोणी तुमच्यावर जेलस आहे, सेम लाईक्स, सेम फिअर, सेम होप. हे ऍस्ट्रोलॉजी नाही, हा सायकोलॉजी गेम आहे. फिअर क्रिएट करा, होप द्या आणि लोकांना हुक करा. व्ह्यूज वाढतात, मनी येतो आणि तुमचं आयुष्य हळूहळू कंट्रोल होतं. मग काय होतं? ती व्हिडिओ पाहून डिसिजन्स घेते, रिलेशनशिप बद्दल, करिअर बद्दल, मॅरेज बद्दल. एक रॅन्डम व्हिडिओ तिचं आयुष्य ठरवायला लागतं, आणि मग तिचं माइंडसेट तिला घेऊन जातो बंधू बाबांकडे, कारण ती ऑलरेडी ट्रेन आहे बाहेरच्या आवाजावर विश्वास ठेवायला. युट्यूब पासून बाबापर्यंत पॅटर्न एकच आहे. ऐका नीट, प्रॉब्लेम बाबा नाही, प्रॉब्लेम ऍस्ट्रोलॉजी नाही, प्रॉब्लेम आहे तुमचा सेल्फ बिलीफ. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तेव्हा तुम्ही कुणावरही विश्वास ठेवता. लिसन केअरफुल. तुमचं भविष्य कुणाच्या हातात नाही, तुमचं फ्युचर कुठल्या राशीत नाही. इट इज इन युअर थिंकिंग, इट इज इन युअर डिसिजन्स. नाशिक केस नवीन नाही, पॅटर्न जुना आहे. बाबा बदलणार नाही, असे व्हिडिओ थांबणार नाही, पण तुम्ही बदललात तर सगळं बदल. हा व्हिडिओ प्रत्येक महिलेला पाठवा, कारण एक चुकीचा विश्वास आयुष्य डिस्ट्रॉय करतो आणि एक योग्य विचार आयुष्य वाचवतो. जागरूक बना, अंधविश्वास नाही, विचार करा.